रात्रभर आपल्याला ट्रॅव्हलिंग करायची आहे आणि 9 खास तिला घेतलाय कारण की आम्हाला कुठं अडवला तर ती आहे. अक्षरशः ना तो ह्याला जरा ठोकतच जात होता. खोबऱ्याची चटणी आहे. इकडे 2 माणसं आहेत आमचे. A few moments later. आणि आमचा एक चांगला सीन झालाय तो प्रथमचा आणि केतनदाची जी बाईक होते ना. केवल भाई आहे तो अक्षरशः चिडलाय आमच्यावर. हम देखने वाला पागल सुन सुन पूजा चालू आहे. आत्ता आम्ही आहोत कलंबोलीचा जो फाटा आहे ना तिथे, आणि केवल भाई येण्याची वाट बघतोय. मागच्या वेळेला पण राईडला आम्ही इथंच थांबलेलो आणि इथून केवल भाई येईल. रात्रभर आपल्याला ट्रॅव्हलिंग करायची आहे आणि 9 वाजता आपल्याला हजिराला पोहोचायचं आहे, कारण तिथून आपली रोरो आहे त्याच्यामध्ये आपण आपल्या बाईक्स वगैरे लोड करून सरळ रवाना तिकडे होणार आहोत. आता केवल भाई येईल आणि त्यानंतर आपण सरळ म्हणजे रात्रभर आपल्याला प्रवास करायचाच आहे, तर हळूहळू आणि स्टॉप घेत घेत आपण जाणार आहोत. मी डबल इंडिकेटर मारेल. आता इथं डिस्कस चालू आहे कारण 2 रस्ते आहेत. एक आहे तो हा म्हणजे मुंब्र्यावरून गेलाय, पण इथं ना म्हणजे रोज ट्रॅफिक बघायलाच भेटतं, आणि दुसरा आहे तो सरळ नवी मुंबई मधून ना जयश. अच्छा, मग आपल्याला सगळ्यात चांगला मार्ग कोणता पडेल? तारा मार्गे जाऊ. या मार्गे ट्रॅफिक आहे आपल्याला. अच्छा, केवलदा पूनम ताई आलेले आहेत. हॅपी बर्थडे. तर हॅपी डे ना. हॅपी बर्थडे. हे राईडला कमी ना रॉबरी करायला झालं, बँक रॉबरी करायला झाली. बँक कुठली लुटायची आहे? जास्त पैसा SBI मध्ये आहे वाटतं. नमस्कार मंडळी, सगळे आता भेटलेले आहेत. पुढे दोघांची गाडी आहे आणि पूनमताई तिच्या ऑफिसला गेले बॅग ठेवायला, आणि आता थोडाच उशिरा तिथनं निघून आपण मुंबई क्रॉस करायचं आपल्याला 12च्या आधी. तर आता वाजलेत 10 वाजलेत. हे आपल्याला सकाळी 9ची हजिरावरनं हे करायचे, बोट पकडायचे, त्यासाठी सगळे फटाफट चालले. फेरी आहे 9ची, 1 तास आधी हे करायचं. आता रनिंग दाखवते 9 तासाची, तर बघूया कसं काय होतं ते, तुम्हाला दाखवतच राहीन मी आधीमध्ये. ओके चला, पुन्हा आली आता निघूयात. नमस्कार मंडळी, तर आता पहिला ब्रेक आहे, पहिला फ्यूल ब्रेक आला आहे. तर आता इथं 10 मिनटं थांबायचं आणि इथं सगळे गँग आहे आपली फंटर आणि आपल्यासोबत असलेली मंडळी. तो पहिला फ्यूल ब्रेक आला. इथं आता 10 मिनटं थांबायचं आहे. घाटकोपर क्रॉस केला आहे, 12:30 वाजलेत. ते आता आपल्यासोबत सगळे आहेत, त्यांची मी ओळख करून देतो एक एक. प्रथमेशदा आपला केतनदा आहे, नंतर प्रथमेशदा आहे मागे तिकडे, आणि जयेश, चेरी, अनादर ब्लॉगर, आणि पूनम माझी पिलियन मुंबई पोलीस. हा, खास तिला घेतलाय कारण की आम्हाला कुठं अडवला तर ती आहे. खाण्यापिण्याची सोय जाम केले, जाम जाम. हा,
तिथं थांबलोय भाई ना. अक्षरशः ना त्या घोड बंदरला एवढी गर्दी असतं ना, काही सांगू भाई. एक तर होता ना स्कूटीवाला, त्याने मला काय कांड केलं म्हणजे अक्षरशः ना तो ह्याला त्याला ठोकतच जात होता आणि केतनदाच्या गाडीला ठोकलंय आणि समोरची लाईट असते ना ती तुटले. हे बघा इकडे पण क्रॅशच पडले भाई. हे बघा केतनदाच्या गाडीचे कसे लावले स्कूटीवाले. अक्षरशः कसा वाटला स्कूटीवाल्याने ठोकला तेव्हा केतनदा. अरे स्कूटी मलाच नाही चांगला ठोकत आला होता तो. आणि त्या ठोकत त्याला घरी गेला तेव्हा समजेल फायबर किती बेंड झाला. त्याने तर अक्षरशः एक तो मोठावाला टेम्पो होता त्याला जाऊन डायरेक्ट ठोकला. त्याचा समोरचा हे आहे ना काय बोलतात त्याला शो गेला असेल बहुतेक मला तर असं वाटतंय. केतनदाची पण गाडीची वाट लावली त्याने. पण काय बोलणार, ट्रॅफिक एवढी असते ना गोड बंदरला, काही सांगू भाई, फुल ट्रॅफिक. याला काहीतरी गाडीचा प्रॉब्लेम होतो आणि दुसऱ्याने गाडीचा प्रॉब्लेम केला. आता हा झाला केवल भाईचा घोडा. काय ट्रॅफिक होती नाही त्या तर अंशा काय? घालू का त्या अंशा घालू. मग काय, प्रथमेश त्याने तर गाडी डोकं घेऊन आणली. काय करणार आता. टाकली खांद्यावर, चल बस. आता 2 वाजलेत आणि आता आम्ही भाकऱ्या खायला बसलो. मला दाखवतो, जाम थंडी आहे. स्वेटर विटर घालून पण फुगलो. थंड्या भरल्या थंड्या. गाड्या अशा लावून मस्त की आता बसतो इथं. काय अलीकडे वापीच्या अलीकडे 50 किलो कुठं वापीच्या अलीकडे 50 किलो अलीकडे. रामपुरात आमचा बेत ठरलाय भाई. भाकऱ्या बिकऱ्या निघलंय निघत. आणि स्पेशल काय तो कालच्या भाकऱ्या नाही तर काही एकच नंबर. तिकडं मस्त काजू पैकी खोबऱ्याची खोबऱ्याची चटणी. चटणी आहे. आणखी मेनू सांग केतनदा काय काय. कांदी ही शेंगदाणा चटणी. आणि आता मी सांगत नाही, आता मी भाकरी खातोय. आता राडा उडवा डायरेक्ट. एक बॅकग्राऊंड दत्तरंग तत्तरंग वतरंग वतरंग. आणि गारवा एवढा आहे ना मित्रांनो, इकडे कॉफीचा वेध ठरलाय. सरळ पेट्रोल पंप आसरा आहे आम्हाला. आणि काकरण झालंय इकडे. हे बाकीची बाई पब्लिक झोपलंय. इकडे 2 माणसं आहेत आमचे. आणि प्रथमेशचा होऊ शकता म्हणजे थंडी भाई, थंडी आहे. ये देखो पूर्ण असा फक्त बर्फ पाण्याची खोटी आहे. एवढा थंड. चाय गरम कॉफी. आता झालेत आम्हाला 4 वाजलेत आणि निघायचं आहे. कारण आपल्याला आणखीन 3.5 तासाचा प्रवास गाठायचा आहे. सो इथून आपण वापीमधून निघणार आहोत हजिराला जायला. त्याआधी ककरंग झालाय. मस्त कॉफी आपली इकडे कॉफीचा बेत शिजलाय. कॉफी वगैरे पिऊन सरळ आपण आपल्या पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. 40 गावचा भैया. केतनदा 40 गावचा भैया. हे तो निंजा आलाय निंजा. अलीबाबावर आपला 3रा स्टॉप आहे आणि आत्ता आपल्याला पोहोचण्यासाठी 92 किलोमीटर आणखी आहे. म्हणजे 92 किलोमीटरचा आपल्याला पल्ला गाठायचा आहे.
सकाळचे 6 वाजले तरी जरासं रेस्ट घेण्यासाठी इथं ह्या तिसऱ्या स्टॉपला पण थांबलोय. प्रत्येकी आम्ही पेट्रोल पंपाला थांबतोय कारण बऱ्यापैकी सुविधा आपल्याला इथूनच भेटत असते. हा आवाज नाही आहे. नात्या आम्ही एडिट करू. और रात को घूमने वाले बैंक रॉबरी वाले देख सकते हो आप. हम जा रहे हैं लौटने के लिए सूरत. सूरत बुर्रानपुर पे हम डाका डालेंगे अभी. A few moments later. नमस्कार मंडळी. तर काल संध्याकाळी 7 वाजता निघालेलो ते आता 7 वाजलेत डॉट. 12 तास कंप्लीट झालेत आणि आता हजिरा 50 किलोमीटर बाकी राहिला आहे. आता आम्ही कॉफीसाठी थांबलो आहे. 8 वाजेपर्यंत आपल्याला तिथं पोचायचं आहे. 9ला फेरी आहे. 8 वाजता पोचून चेकिंग वगैरे सगळ्या गोष्टी होतील. आणि आता सगळ्या कॉफी विफीसाठी तयारी चालली आहे. ऑर्डर देते तिकडं. ऑर्डर द्यायला गेलाय. जाम थंडी आहे भाई. काय किती घातलंय ना. हा 1 2 3 आतली बनेल तसंच खाली पॅन्टचं पण तसंच आहे. 2 पॅन्ट आणि 1 रेनकोटची. जाम थंडी आहे जाम. लायनर घालून या. विंटर लायनर. कॉफी आले गरम गरम मस्त वाटतंय. तो सो गाइस यो हाली सिंगर लय बरं वाटलं लय. आज थंडी कुल्फ्या झाल्यात. कुल्फ्या सगळ्यांच्या. मगाशी आम्ही फ्रेश होण्यासाठी तिथं नालावर गेलेलो आणि अक्षरशः एवढी थंडी आहे ना. पाणी म्हणजे असं थंड आहे तो जाणवत पण नाही. गरम वाटते. गरम फील होत होतं. जाम जाम. आणि आता चाय पिताना कसं वाटते सांग केवळ. सरबत आणखीन आपल्याला काहीतरी 50 किलोमीटर जायचं आहे ना केवळ भाई. 50 किलोमीटर आहे अजून तिथनं. एका ह्याच्यात होऊन जाईल. बरं कोणला हवा बिवा भरायची असते तर घ्या भरून. भैया भेटलाय 40 गावचा आपल्याला. इथे आपल्याला टायर पंक्चर आणि टायरात हवा भरून भेटेल. आता आम्ही हजेराच्या तिकीट काउंटर जवळ आलो आहे आणि आमचा एक चांगला सीन झाला आहे. तो म्हणजे असं की प्रथमेशदा आणि केतनदाची जी बाईक होती ना बंद पडली. आणि सीन असं आहे की इथून ॲक्युरेट 9 वाजता जहाज सुटते. म्हणजे रॅम्प क्लोज होऊन जातं 9 वाजता. आणि तिकीट पण काढायला म्हणजे रिफंड वगैरे आम्हाला भेटणार नाही जर तिकीट काढलं तर. सो आता यांच्यावर आहे हे कसं येतात आले वाटतं. आता इकडे तिकीट काउंटरवरून तिकीट काढतोय आणि आपले 2 आणखीन म्हणजे 4 माणसं आणखीन यायची बाकी आहे. आणि सिच्युएशन अशी आहे की ॲक्युरेट 9 वाजता इथून जहाज सुटते. आणि जर नाही आले ते तर आपलं हे तिकीट आहेत ना हे रिफंड पण नाही होणार. डायरेक्टली कॅन्सल होईल. आणि कितीचे आहे जयेश? 4चे आहे ना नंतर इथून 4चे पडले ना. आता त्यांची बाईक झाले रिपेअर वाटतं. सो आता बघू जर ॲक्युरेट आले तर आपल्याला ही जहाज भेटेल. नाही तर डायरेक्टली 4चे.
भाई जर हजेराला येत असाल ना अर्धा एक तास अगोदरच या, कारण प्रोसेसिंगलाच लय टाइम जाते. म्हणजे एक बाईकच्या प्रोसेसिंगला जवळपास आम्हाला 10 मिनटं गेलेत आणि पर आता 2 बाईकचे प्रोसेसिंग आम्हाला करायचं आहे. आता ही कुठली आहे? ही त्या आमच्या अच्छा सांगितलं सगळं दिलं डिटेल्स. ते दिलं आहे 2G नेटवर्क आहे. झालं नाही. ही कुठली आहे? ठीक आहे. आता लवकर पालायचं आम्हाला. चल 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 चल. मेरे को भी लगेगा ये. ये मांगिए उसको, ये बैंड रखना. ये स्लिप आपसे ली जाएगी. Turn left, then your destination will be on the left. Make a U. आता गाड्या लोड होतात, होऊ शकता. काही काय प्रोसेसिंग केले आम्ही. तर आलो असतं चारच्या होडीवर वाट बघत बघत. नमस्कार मंडळी, इथं आता गाड्या लावल्यात अशा आणि वरती जायचं आहे. आता इकडनं वरती जायचं. वरती कंपार्टमेंट आहे, तिकडे जाऊन थांबा बसायचं. वेटिंग रूम तिकडे आहे. गाड्या इथं अशा 3 पार्क केल्यात आपण. त्याला 4 तास झोपत आला आता. होडीत कमी ना असं वाटतं कुठलं बिल्डिंग मध्ये चालू आहे. आता आम्ही रोला आलो आणि आम्हाला अशी फिलिंग यावं लागली मेनू कार्ड बघून की ताजमहल हॉटेलला. एकदा मेनू बघा भाई. मॅगी वगैरे 100 रुपये आणि स्पेशल पावभाजी 160. काय भाई काय चाललंय. फ्राईड राईस. तीनच्या टाइम एकदा खाऊ बोललो आम्ही. एवढे पैसे 220 रुपयात तर 3 जण खाणार आता. ते पण अनलिमिटेड. नाही तरी पण पुन्हा बोलते तुम्ही काय पाहिजे ते खा, मी आहे. ताट आहे मी. सगळं बुकिंग आहे. यांना इथं फुकटचं सॉस भेटलं तर सॉस घेतलं आणि काय मस्करी केले बघा. म्हणजे भाई कुठंच काय नाही सोडायचं नाही. गाव खादी संघटना हा बघ, हा एक त्यांचा सदस्य आहे ना, हा अध्यक्ष अध्यक्ष. सगळ्यात आधी मस्तपैकी ताव मारणार आहे आपण आणि वरती जाऊ व्ह्यू वगैरे कॅप्चर करायला. तर मंडळी आता आपण वरती रूफ आहे इकडे आलोय. पाठचा समुद्राचा व्ह्यू इथं. आता ही 9 वाजता सुटले, ती 1:30 वाजता आम्हाला लोकेशनला पोहोचवणार आहे. आता स्लीपरचे आम्ही तिकीट काढले. थोडा आता बसतो इथे हल्ला आता आणि जाऊन व्ह्यूचा आनंद घेतो आणि जाऊन झोपतो. आम्हाला 12 तासापेक्षा जास्त वेळ. हो 12 तास क्रॉस. म्हणजे 7ला 8:30ला आपण निघालो. 8:30ला इथे पोहोचलो. मी जास्त
आता हाजिरावरनं हे निघाले, फेरी निघाले आणि आता इकडे जाणार आहे गोगाला. गोगावरनं आपल्याला 150 किलोमीटर सोमनाथ आहे. तो आज संध्याकाळपर्यंत पोहोचायचा आहे आणि आजची वस्ती तिथं करायची. तर आजचा असा रुटीन आहे. आता ही 1:30 वाजता पोचवेल आपल्याला. हा सगळा इथं असं बसायसाठी केला इथे, पण आपण बसायचा कशाला, स्लिपिंगचं आहे. आपण जाऊन झोपायचं आहे. 100 रुपये एक्स्ट्रा आहेत, त्यामुळं स्लिपिंगच घ्या, ते बेटर पडेल. 4 तास आराम करायला भेटेल, चांगलं होईल ते. चला. हे स्लीपरचे रूम आहेत. एवढं एक माणूस आरामात मस्त झोपू शकतो. 1 आणि 2 आम्ही असे 6 घेतलेले. आणि इथे चार्जिंगचं पॉईंट पण आहे. इकडे चार्जिंग स्लॉट आहे, तर तुम्ही मोबाईल वगैरे काय गॅजेट असतील ते चार्ज करू शकता. पण जेव्हा बोट चालू होतं तेव्हा लावू नका, कारण ते फ्रिक्वेशन असतं. ओके, मस्त 3 तासात आलं, पोचलो. पण 3 तासात 1:30 वाजता पोचणार होतो. 12 वाजताच पोचलो आहे. मग आता वरती रूफवर आणि येऊया जरा. बाकी गेले, आता आम्ही दोघंच राहिले. आपण निघालो आता सोमनाथ मंदिरला जायला मित्रांनो. आणि इथून किती आहे केवलभाई? 264. अच्छा. आणि जे सकाळी कांड झालेलं ते आता आपण नीट करायला आलोय. हे बघा भाई, ह्या गाडीने आम्हाला ॲडव्हेंचर दिलंय सकाळी चांगलाच, काही बोलणार. याचा हा समोरचा ब्रेक आहे ना, तो केतनदा काय झालं या गाडीला आपल्या? ब्रेक जाम झाला होता रे. हा, बहुतेक वाटत पिस्टन किंवा काहीतरी असेल. मग आपण रिलीज केलंय, ब्रेक लागत नाही. आता थोडक्यासाठी म्हणजे सकाळी आमचे लागले असते 10 मिनिटांनी, म्हणजे झालं हे सॉर्ट आऊट केलं केतनदानी. पाण्याने याला ढील करून टाकलं. आता जाम झालेलं गाडीच चालत नव्हती. तर आता रोमधून आम्ही उतरलो आणि इथे गॅरेज लागलाय, तर काम करायला आणलंय. बघू, ह्या गाडीचं काम करायचं आहे. सो ते झाल्यानंतर आपण सरळ सोमनाथ मंदिरला जाणार आहोत. त्या रूटमध्ये आपल्याला कुठलं हॉटेल वगैरे लागलं तर सरळ जेवायला थांबणार आहोत आपण. रस्ता कसा आहे तो बघा लागेल. केतन जा, ओके ना? नाही, मग पुढे पण डायरेक्ट शोरूमला कलिपा टाकायचा. अच्छा, ये तो बड़ा इशू हो गया है. हा प्रॉब्लेम नाही आहे. एकदा नवीन किती बघू ना. अच्छा, पिस्टन आहे ना, पिस्टन. हा, आज बाहेर होत नाही, पिस्टन जाम झाला. अच्छा. पिस्टन मुलं तो नवीन वाला पण रजिस्टर पुरा केला तो, हा, जाम झाला ना तो. ठीक आहे, तुमकडे गडबड असेल ते घ्या, बाकी आलो. बघू आता. 2 वाजलेत आणि आम्ही इथे जेवायला थांबलोय. तलोझा ना, तलाजा. आणि इथं सॅलड आलाय. मी घाबरलो भाई, मला वाटलं ही थाली आहे काय जेवायला. टेन्शन, गंभीर टेन्शन. जयेश बघा तुटून पडलाय. आणि केवलबाईनी मस्त जिम लावलंय, तर बायसेप बिसेप लिखवते. केवलबाई जिम बिम लावलीस? ही बघ, ए नको नको नको, हात नको लावूस. बेकार हे. पण ह्या वेळेला जयश एक नोटीस केलास काय, BMW एकट्याने हँडल केली, म्हणजे जिम लावलंय.
कधी मी अनुभव चांगला आहे तो आम्हाला. कोतली गाड्याचा एंग 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 सोडली गाडी. गाडी तिथंच राहू दे, मी चालत होतो. बेकार से. रोडच तेवढा आहे आता बेकार. ती व्हिडिओ पण होती ना. तू चेक. मंडळी आता थाली आले और आणि ही 130 लिमिटेड आणि अनलिमिटेड हे वेगळं हे सलाड आहे, जास आहे इकडे. असा इथे विषय आहे. आता बघूया टेस्ट कशी आहे आणि तुम्हाला सांगतो काय आहे ते. सो चला आता निघूयात. आपल्याला कव्हर करायचं आहे 229 किलोमीटर आणि बहुतेक मला तर वाटतंय 9 ते 8 वाजणार आहेत आम्हाला. रातचा व्ह्यू असतो ना सोमनाथचा, तो बघण्यासारखा आहे आणि तो बघण्यासाठी आपल्याला तिथं लवकर जायचं आहे. सो बघू, ट्राय करू. आपल्याला जेवढं पॉसिबल होईल लवकर जायचं, तेवढं लवकर आपण जाऊ. इथे आता सिझुकीचा शोरूम आहे ना, तिथं आलो आहे. केतनदाची गाडी आहे ती बनवायला. जवळपास अर्धा ते 1 तास व्हायला आलं. काही काय करतात काय म्हणजे आतमध्ये. मी मागात बस काम वाटतं चालूच आहे इथे. झालंय केतनदा, बघूया की काय इश्यू होता. बुश अडकला होता, अच्छा, निघत पण नव्हता. हो का? एकच मास्टर आहे त्याचा हां, हे यांनी केलं का? म्हणजे मालक स्वतः बोलला तो. हो हो काय? माणूस 13 एक्सप्रेस त्याचं करणार म्हणजे राजा जी अपनी शक्तियों का पूरा इस्तेमाल कर रहे हो. अबे टेन्शन घेऊ नका, तुमची राईड पुढे सक्सेसफुल होईल. फक्त मला तुम्हाला करून देईल. दादा नाव काय तुमचं? नाव का तुमचं? ये आपका डिस्प्ले का ऑयल है, ले जाओ साथ में, कहीं भी जरूरत पड़े तो हम फायनली आपला काम झालेलं आहे. ठीक है. आम्हाला ह्यासाठी ना बहुतेक म्हणजे खूप ठिकाणी धावायला लागला. बट राजू भाई ने ये करके दिखाया. राजू भाई इधर देखना एक बार. बहुत अच्छे तरीके से काम किया है. थैंक यू भाई. अभी इसके लिए दूर दूर तक मतलब भटकना पड़ता हमें, तो बहुत अच्छा काम किया है. और राजू भाई मतलब किस गाड़ी का काम करना हो ना, तो राजू भाई को कांटेक्ट कीजिए. हाँ. जो रुका था आपने इतना टाइम में, अब जो लेट है हाँ. आगे बढ़ेंगे तो राजू भाई की वजह से. ये मतलब शोरूम के वजह हाँ. से ही है. शोरूम ने हमें यहाँ पर खाली आया, हम लोग हेल्प मांगा, हम वापस भी जा रहे थे, बोले कि हम एक बार ट्राय करके देते. इन्होंने बोला. आणि त्याच्याहून चांगलं म्हणजे राजू भाई जायला निघालेला आणि त्या म्हणजे ह्या टायमिंगमध्ये आमची गाडी घेतली आणि करून दिलं. ती एक मोठी गोष्ट आहे. सो चला आता गाडी वगैरे झाली, निघायचं आता. आपल्याला जवळपास 2 तास लेट झालं आणि ते कव्हर करायला आपल्याला जरासं स्पीड वाढवायला लागेल आपली. दुसऱ्या साईडला केवल भाई आहे, तो अक्षरशः चिडलाय आमच्यावर. अबे साले तभी मेरा माफ करना गुस्से में इधर. पण काय आता, जर हा काम केला नसता ना परत आम्हाला पुढे जाऊन खूप प्रॉब्लेम आला असता. तर चला आता निघूया. छोटा सगळ्या यूट्यूबरला भेटायचं याला. एलिश यादवचा खास फॅन आहे. त्याला एलिशपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की याला मदत करा. ओके. 6.5 hours later. What? तासाच्या रनिंग नंतर ही अशी अवस्था काही होते. कुठेही भेटेल तिथे आम्ही झोपतो. मुझे माफ कर दो. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. अच्छा ठीक है, समझ गया.
भाई यहाँ पे क्या हो रहा भाई? फिर हम पागल है क्या? हम देखने वाला पागल है क्या? सुन 2 सेकंड में 258 गया, 2 या 5 सेकंड चल में चलता है मेरे भाई। कितना फास्ट चलता है? देखना 5 सेकंड में 4 सेकंड में जाना चाहिए। मैं क्या बोला फिर? वो क्या बोला? सुन, वो क्या बोला? कितने का डालू? सुन वो क्या बोला? कितने का डालू? वो बोला मैं क्या बोला? फुल करना है टाकी। मैंने ढक्कन खोला, उसने लगाया, सीधा ऐसा किया, मैं ऊपर देखा तो इतना रीडिंग आया। अभी बोल कितना टाइम का? लॉक करने के बाद सीधा ऐसा मत करो मेरी जान, लाइफ में कुछ अच्छा करो यार. Your destination is on the right. आता मी इथं जेवण्यासाठी आलोय. सोमनाथ मंदिरला पोहोचलोय. जवळपास 11 वाजले. काही कारणांमुळे आम्हाला टाइम झालाय. आता मी 7 टायमिंग 8 ते 11. जेवणाचं टायमिंग कसं आहे मंदिराचं? 7 ते 11 संध्याकाळी आणि दुपारी 11 ते 3. तर कोण येत असेल ना तर या टायमिंगला या. मस्त सोय होऊन जाते आणि जेवण पण चांगलं आहे यायचं इकडचं. असेल तर प्रथमेशला कॉन्टॅक्ट करा आणि बुकिंग करा. आणि आपण आपला प्रथमेशदा जो रूम वगैरे बघितलाय त्याची पण डिटेल दे एकदम. रूम पेक्षा आता हे सांग ना. हा हॉटेल आणि हा समोर मंदिर एकच नंबर. त्याच्यानंतर हा जेवण आणि हे जेवण समोर मोठं मंदिर. घेतले झोपण्यासाठी. मला आले झोप. जेवतो आणि झोपतो. सकाळी 7 वाजता आरती आहे. 6 वाजल्यापासून 6 वाजल्यापासून मंदिर सुरू होते. 7 वाजता पहिली मंगल आरती होईल. तू कोणी घेतली? आरतीला आपल्याला आठवण राहायचं आहे. 5 वाजता उठून सगळ्यांनी आंघोळ करायची. लगेच जयेश अजून त्या पेट्रोल पंपावरच आहे रे. हे भाऊ ये माणसं ते